नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण अवघ्या 2 साहित्यामध्ये लोह, कॅल्शियम व प्रोटीनने भरपूर अशी एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। व विशेष म्हणजे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेल लागत नाही, तसेच कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते। या रेसिपीसाठी आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ लागणार आहे। ही मूग डाळ एका वाटीमध्ये घालून घेऊया व त्यामध्ये 2 चमचे हरभरा डाळ घालून 2 पाण्याने ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालून जवळपास 2 तासासाठी आपल्याला हे दोन्ही डाळी भिजत ठेवायच्या आहेत। सकाळी सकाळी तुम्ही डोसे जर करणार असाल तर रात्रभर या डाळी भिजत ठेवल्या तरीही चालू शकेल। डाळींव्यतिरिक्त आपल्याला इथे दुसरा एक पदार्थ लागणार आहे, नाचणीचं पीठ। हे नाचणीचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे, तर इथे 1 वाटी नाचणीचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया व त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून एका विकच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळे नाचणी वजन कमी करण्यासाठी मदत करते। आता 2 तासानंतर इथे डाळ चांगली भिजलेली आहे। ह्या डाळी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पहिल्यांदाच डाळ वाटत असताना यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही। यामधील पाणी पूर्णपणे निथळूनच डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची आहे व नंतरच त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून चांगली फाईन पेस्ट तयार करायची आहे। तरी ते डाळीची छान अशी पेस्ट तयार करून झालेली आहे। यामध्ये एका दुसरी जी डाळ असेल जी अख्खी राहिलेली आहे ती अशी प्रकारे काढून घ्यायची आहे, जेणेकरून डोसे करताना आपल्याला अडचण येणार नाही। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत ठेवलेलं हे नाचणीचं पीठ घालून घेऊया व जवळपास 10 सेकंदासाठी मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। हे दोन्ही पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया व त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेत आहे। आपल्याला हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही, तसेच खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। ज्याप्रमाणे किंचितसं घट्टसर असं ताक असतं त्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। नाचणी थंड गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तरी नाचणीचा उपयोग केलाच पाहिजे। डोसे करण्यासाठी इथे डोश्याचा तवा 10 मिनिटापूर्वीच गरम करत ठेवलेला होता। तवा चांगला गरम झाल्यानंतर एका ब्रशच्या साहाय्याने या तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया। तव्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी इथे थोडंसं पाणी या तव्यावरती शिंपडून रुमालाने तवा चांगला स्वच्छ करून घेतल्यानंतर यावरती एक पळी भरून डोश्याचं बॅटर ओतून घेऊया व अशा प्रकारे आपल्याला ही पळी गोलाकार फिरवत राहायची आहे। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तुम्हाला जर एकदम कुरकुरीत डोसे हवे असतील तर तुम्ही एकदम मंद आचेवरती हे डोसे करू शकता। परत थोडंसं तेल लावल्यानंतर डोशाच्या कडा सैल करून डोसा उलटून घेऊया। इथे मी दोन्ही बाजूने डोसा भाजून घेत आहे, तर अशा प्रकारे इथे एकदम मस्त असा डोसा तयार झालेला आहे। अशा प्रकारे राहिलेले सर्व डोसे तयार करून घेऊया। हे डोसे चवीला एकदम भन्नाट लागतात, तसेच हे डोसे तुम्ही थंड झाल्यानंतर खाऊ नका, एकदम गरम गरम असतानाच खा। हे डोसे तुम्ही खोबऱ्याची चटणी व बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता। तर कुठलीही पूर्वतयारी न करता अवघ्या 2 साहित्यामध्ये इथे आपला कुरकुरीत स्नॅक्स तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।